ओके. सो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. मोस्ट वेलकम. सो ज्योती रेकी अँड वास्तू ट्रेनिंग सेंटरमध्ये इथे आलेल्या प्रत्येकाचं खूप खूप स्वागत आहे. बरं, आपण थोडंसं फ्रेंडली बोललो तर चालेल ना सगळ्यांना? थोडंसं आपण आपले चेहरे, आपला फेस असं काहीतरी टेन्शनमध्ये आल्यासारखं, काहीतरी वेगळं शिकायला आल्यासारखं असं करण्यापेक्षा काहीतरी मजेशीर, काहीतरी चांगलं शिकायला आलेलो आहोत असं करूया, बरोबर ना? तोंडावर कशाला आपल्याला देवाने छान चेहरा दिलाय तर बारा कशाला वाजवूया आपण? छानपैकी एक स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवा. येस, खूप छान. कारण एक स्मित हास्य असेल ना तर अर्धी लढाई किंवा अर्ध युद्ध जिंकल्यासारखं होतं. त्यामुळे अर्ध्या गोष्टी मिळायलाच जमा होतात. येस, चलो, थँक्यू सो मच. बरं, आपण सुरू करूया. आजचा आपला सेशन आहे रेकी म्हणजे काय, रेकीचे बेनिफिट्स वगैरे हे सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आजचा सेशन याच्या पलीकडे थोडं होणार आहे. कारण आपण रेकी शिकायला आलेलो आहोत आणि 7 दिवस मी तुम्हाला त्याच्याबद्दलच सांगणार आहे. पण एक पहिला दिवस आहे ना आजचा, तो फक्त आणि फक्त आपल्यासाठी. सो आपल्यासाठी जगायला कोण कोण तयार आहे त्यांनी हँड रेज करा. आणि हा आपला ना 16 सेशन ना असं असणार आहे की त्याच्यामध्ये मला तुमची पण हेल्प लागणार आहे. त्यामुळे तुमचं दिसणं, तुमचा व्हिडिओ ऑन करणं, तुमच्या रिॲक्शन्स खूप महत्वाचे आहेत. ओके. येस. तो कोणाकोणाला वाटतंय की येस, आजचा दिवस हे 1 तास, रोज जे 7 दिवस मी घेणार आहे, हा 1 तास मी माझ्यासाठी जगणार आहे. आणि बघा, मी टायमिंग पण 3चा घेतलाय. त्यामुळे मला वाटत नाही आता या 3 ते 4 मध्ये काही जबाबदाऱ्या तुमच्यावर असतील, बरोबर ना? ज्यांच्या असतील तर त्यांनी थोडे दिवस आणि इकडे बघा. ओके. सो येस, या 7 दिवसामध्ये हे 7 तास किंवा 8 तास स्वतःला फक्त द्यायचे. कारण आपण लग्न करतो आई वडिलांची जबाबदारी पार पडण्यासाठी. त्यानंतर लग्न झाल्यानंतर ऑब्व्हियसली घरातल्यांचा सांभाळ करा, संसार सांभाळा. तिथे सुद्धा आपण आपलं मन मारून राहतो. जर घर चांगलं मिळालं ऑब्व्हियसली आपण फुलतो, छान वातावरणात राहतो. पण अपोजिट वाईस वर्सा त्याच्या विरुद्ध झालं तर आपल्या मनामध्ये ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा असतात त्या मारून आपल्याला जगावं लागतं. बट येस, ऑब्व्हियसली आपल्याला जगावंच लागतं. मग आपली खरी लढाई चालू होते आई झाल्यानंतर, की आता आपल्याला मुलांसाठी जगायचंय. मग ती लढाई एवढी मोठी असते की जवळजवळ आपली मुलं 22-23 वर्षाची होतात तरी सुद्धा आपण त्यांच्या हातामध्ये सगळं देत असतो. खा बाळा, हे घे बाळा, ते घे बाळा. आणि कधी आपल्या वयाची 45-50 ओलांडते आपल्यालाच कळत नाही. कळलंय का? पण या प्रवासात जर बरं, इथे माझ्या स्क्रीनला कोणी टच करू नका बरं. कोणीतरी स्क्रीनला हात लावतंय. एकच मिनिट. शेअरिंग नका करू प्लीज. कोणीतरी स्क्रीनला माझ्या हात लावलेला आहे. हा, स्क्रीनला हात लावू नका प्लीज. एकच मिनिट. हा. ओके. सो सॉरी. हा. सो या प्रवासामध्ये जर आपले हजबंड किंवा घरातली इतर माणसं यांचा आपल्याला सपोर्ट असेल तर हा प्रवास खूप छान होतो. पण नसेल तर मात्र पुन्हा मनाच्या विरोधात जाऊन आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता मुलं झाली त्याच्यानंतर पुढे काय, त्यांचं एज्युकेशन, ते टेन्शन घ्या. एज्युकेशन झालं की जॉबचं टेन्शन घ्या. नंतर मग टेन्शन फ्री मुलांचं लग्न होतं. टेन्शन फ्री, बरोबर ना? की जास्त टेन्शन वाढतं? कोणाला असं वाटतं जास्त टेन्शन वाढतं त्याने हँड रेज करा. म्हणजेच काय, अगेन टेन्शन म्हणजे आपल्या पाचवीला पुजलेलं आहे. जबाबदाऱ्या आपल्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत, बरोबर ना? मग या सगळ्या प्रवासामध्ये मी कुठे आहे, आपल्या स्वतःमधली मी कुठे आहे, त्या मीला आपण बरेच दिवस खतपाणी घातलेलं नाहीये. घातलंय का? मला काय आवडतं, माझी काय इच्छा होती, मला काय करायचं होतं, मला कोणतं लाईफ पाहिजे होतं, मला कसं जगायचं होतं, या मीला आपण हा प्रश्न कधी एकांतात विचारलाय का? तुमच्यापैकी कोण आहेत जे बरं मिरर टॉकिंग करतात? त्याने मे बी विचारलं असेल.
की माझं अस्तित्व कुठे आहे, 20 वर्षांपूर्वीची मी आता कुठे हरवलेले आहे का, माझं अस्तित्व कुठे हरवलेलं आहे का, बरोबर. तो या सगळ्या प्रवासामध्ये आपण काय करतो, आपल्यामधली जी सुंदर इनोसंट असते ना, तर तिला अगदी त्याच्या अपोजिट बनवलेलं असतं. येस ओर नो? कोण कोण ऍग्री करतं? येस, प्रामाणिकपणे हात रेज करा. कोण 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 ऍग्री करतं? येस, खूप छान. बघा, या ज्या आहेत ना लेडीज, प्रामाणिकपणे त्यांनी सगळ्यांनी ऍग्री केलेलं आहे. खूप छान. बाकीचे फक्त बघतात मी एवढा हात हात वर करू की एवढा करू की एवढा करू, कोणतरी माझा व्हिडिओ बघेल, त्यामुळे त्या घाबरल्यात. सो जाऊ दे, जे घाबरले त्यांना सोडून द्यायचं आपण. कारण जे ऍक्शन घेणार आहेत त्यांच्यासाठी हा सेशन आहे. त्यामुळे काय घाबरायचं बिबरायचं नाही बरं. आपले मिस्टर वगैरे कोणाला वेळ नाही आपले व्हिडिओ व्हिडिओ बघायला. बिंदास हात वर करा. कोण तुमची सासू बिसू येऊन जा विचारणार नाही का उगा, का बरं ज्योती पवार मॅडमच्या व्हिडिओला जाऊन तू तिकडे सेशनला जाऊन हँड रेज केला, आम्ही काय तुला टेन्शन दिलंय, असं कोणीही विचारणार नाही. सो बिंदास. असं समजा की आता आपण कॉलेजमध्ये आहोत सगळे छान असं सुंदर आयुष्य आपण जगायचे. हे 7 दिवस तरी माझ्या बरोबर तुम्ही विसरून जायचं. आपल्याला मुलं आहेत, आपली मुलं एवढी मोठी झालीत, सगळं विसरून जायचं. ओके, चला. आता बाकीचे म्हणतील बापरे मॅडम रेकी शिकवणार की नाही तुम्ही, की हेच घेत बसणार? हो येस, रेकी पण शिकवायचं आपल्याला, सगळंच शिकायचं. बरं, आता त्याआधी मी हे सगळं तुमचं माइंड थोडंसं रिफ्रेश केलंय. त्याचं कारण एकच आहे की रेकी तर शिकायचंय, पण रेकी शिकताना आपल्या डोक्यामध्ये ब्लॉकेजेस नको. पण इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती आहे ना, त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी ब्लॉकेजेस आहेत. आणि हे ब्लॉकेजेस आताचे नाहीत बरं, 2 दिवसांचे, 5 दिवसांचे, 1 महिन्याचे नाहीयेत. 20 वर्षांपूर्वीचे, 15 वर्षांपूर्वीचे ब्लॉकेजेस आहेत. माझं लग्न झाल्यानंतर माझी सासू अशी अशी वागली, ते सगळं मी इथे ठेवलंय बरं, फिट आहे. माझी जाव अशी अशी माझ्याशी वागली, त्यामुळे माझा संसार खराब झाला. अशी अशी एक व्यक्ती, फलाना फलाना व्यक्ती माझ्या आयुष्यात आली, त्या व्यक्तीमुळे माझं नुकसान झालं, माझं आयुष्य बर्बाद झालं. माझ्या जीवनामध्ये आता ज्या काही वेदना आहेत, जी काही खंत आहे, त्या व्यक्तीमुळे. सो येस, मी आता हँड रेज करायला सांगणार नाही, कारण आय नो दॅट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा एक टप्पा असतो, बरोबर ना? तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. पण त्याला ज्याला हे गणित जमलं त्यांचं भलं होतं. आता ते गणित काय आहे बघा. ठीक आहे, एखाद्या माणसाने त्या वेळेला तुम्हाला ते बोलले, किंवा त्या वेळेला तुम्हाला असं असं काही काही असे बोलून गेलेले आहेत, किंवा असं काही तुम्हाला दुःख दिलेलं आहे की ते विसरणं शक्य नाही, इम्पॉसिबल. पण होतंय काय, की आपण विथ इंटरेस्ट ते सगळं घेतलेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, विथ इंटरेस्ट कुठल्याही गोष्टी घेतल्या तर काय होतात, वाढत 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 जातात, बरोबर ना? आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामधले जे दुःख आहेत ते अजून कमी झालेत का, विचारा बरं स्वतःला. नाही. मग आपल्या आयुष्यामध्ये जी ग्रोथ पाहिजे होती, आपल्याला प्रॉस्पेरिटी पाहिजे होती, किंवा जे रिलेशनशिप पाहिजे होतं छान आपल्याला, ते मिळालंय का? नाही. दोघांची उत्तरं नाही आली. ओके. मग माझं लाईफ जगताना माझ्या आयुष्यावर, माझ्या जीवनावर 100% माझा कंट्रोल आहे का? विचारा बरं. 100% माझे डिसिजन मी घेऊ शकते का? की थांबा मिस्टरांना विचारून सांगते, असं आहे? आहे ना? ओके. म्हणजे तिन्ही गोष्टींमध्ये आपल्याला स्वातंत्र्य आहे का? आपण डिपेंडेंटच आहोत का? हे कोणी करून घेतलंय? आपणच स्वतःमध्ये. येस, काही नाही म्हणतात, व्हेरी वेल, खूप छान, ग्रेट. काही म्हणतात, काही येस पण म्हणतात की माझे डिसिजन मी घेते. सॉरी सॉरी, काही लोक येस म्हणतात की माझे डिसिजन मी घेते. कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान. कारण मी आहे. माझे डिसिजन, माझे निर्णय सर्वस्वी माझे असले पाहिजे. माझ्या जीवनावर माझा सुद्धा अधिकार असला पाहिजे, बरोबर ना? पण काही लोकांच्या बाबतीत हे नाही होत. वाया 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 त्यांच्यावर डिसिजन घेण्याची वेळ स्वतःवर येत नाही. त्यांच्यासाठी मग कोणतरी वेगळा व्यक्ती येतो आणि त्यांच्या त्यांच्या आयुष्यातले डिसिजन घेत असतो. मग त्याच्यामुळे काय होतं, तर ते डिसिजन माझे नसल्यामुळे, कोणीतरी माझ्यावर लादलेले असल्यामुळे काय होतं, मी त्याला प्रॉपर व्हॅल्युएशन किंवा व्हॅलिडेशन देऊ शकत नाही. देऊ शकता का?
माझा डिसिजन आहे, चुकला तरी चालेल, मी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये चूक होऊन शिकणं हे पण माझ्या हातात आहे. चुकला तरी चालेल, ते इम्प्लिमेंट करणं हे पण माझ्या हातात आहे. हे कोण बोलतात? जे डिसिजन घेऊ शकतात ते. पण त्या मग काय होतं उलटं. माझ्यासाठी डिसिजन मी स्वतः नाही घेऊ शकत. मग माझे हसबंड किंवा माझी सासू, सासरे किंवा घरातले इतर व्यक्ती घेतात. मग होतं काय, की अरे मला हे नव्हतं करायचं, पण हा पण आडवा येतो आणि माझ्या या गोष्टींमुळे किंवा माझ्याकडे डिसिजन मेकिंग पॉवर नसल्यामुळे माझे डिसिजन कोणतरी माझ्यावर लादतंय आणि ते मला ऍक्सेप्ट करावं लागतं माझ्या मनात नसून सुद्धा. बरोबर? मग आता काय होतं? या 15 ते 20 वर्षाच्या प्रवासामध्ये आपण बऱ्याच शत्रूंना सुद्धा आमंत्रण देतो. बरोबर ना? आपले हितशत्रू असं म्हणू शकतो आपण त्यांना. कळत नकळत आपण त्यांच्याशी पंगा घेतलेला असतो आणि मग त्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात राहतात. पण होतं काय, मोस्ट ऑफ लेडीज काय करतो आपण, चैत्राली मॅडम सगळं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली होती ग्रुपमध्ये. 7 दिवसांचा कोर्स असणार आहे आपला फ्रीचा. सो आता इकडे फोकस करा. ओके. बरं मी ते पण सांगेन तुम्हाला, डोंट वरी. बरं ते सांगितलं नाही, मी डायरेक्टली सेशन घेतलं. आय एम सो सॉरी. ठीक आहे. हां. सो कोणीतरी आपल्यासाठी डिसिजन घेतं आणि होतं काय मग, आपण त्याच्यामध्ये अडकलो जातो, अडकले जातो, अडकले जातो. त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, पण नाही, त्याच्यामध्ये आपण अडकले जातो. आणि याच प्रवासामध्ये आपण अनेक आपले शत्रू होतात, अनेक आपले हितशत्रू होतात, बरोबर? या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात. मग आता या सगळ्या लढाईत, या सगळ्या प्रवासामध्ये आपली प्रगती का होत नाही? किंवा मी हा फर्स्ट डे असा का घेते वेगळा? त्याच्यामध्ये मी रेकी का शिकवत नाही? त्याच्यामागचं कारण आहे, कारण आपण इथे आलेलो आहोत. पहिलं आपलं हे जे माठ आहे ना, त्या माठाचं आपण शुद्धीकरण करायचंय. आपण आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींचं सर्व्हिसिंग करतो वेळोवेळी. फॅनची सर्व्हिसिंग, टीव्हीची सर्व्हिसिंग, फ्रिजची सर्व्हिसिंग, घरातली जी चिमणी असते तिची सर्व्हिसिंग. येस ओर नो? याचं कधी केलं होतं शेवटला? बालपणात, तारुण्यात कधी कधी केलं होतं आठवा बरं? आईच्या घरात असताना, लग्नानंतर. पण आज 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, नो सर्व्हिसिंग. वेळच मिळाला नाही. येस ओर नो? येस. तनिष्क चौधरी कोण आहे बरं? हँड इमोजीवाला हँड डाऊन करा. मी जेव्हा प्रश्न विचारेन तेव्हा विचार. मग आता आपल्याला याचं सर्व्हिसिंग करायचंय. का बरं? कारण कोणतीही गोष्ट जर आपल्याला घ्यायची आहे, तर आपण जे भांडं घेऊन जातो ना, ते स्वच्छ क्लीन असायला लागतं. फॉर एक्झाम्पल, येस, आता मी तुझी टॉपिक मगाशी विसरली होती. सो ते सुरू करते आधी. सगळ्यांचं ज्योती रेखी अँड वास्तू ट्रेनिंग सेंटरमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि जसं की मी सगळ्याच सेशनमध्ये सांगते, मला हे स्लोगन खूप आवडतं. वेअर देअर इज अ विल, देअर इज अ वे. जिथे जिथे इच्छाशक्ती आहे, तिथे तिथे तुम्हाला मार्ग बरोबर सापडतो. जस तुमच्या मनात असायला पाहिजे फक्त. दॅट्स इट. सो हा कार्यक्रम किंवा हे 7 दिवसांचे सेशन कोणासाठी आहेत? ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये ग्रोथ हवी आहे. पर्सनली, स्पिरिच्युअली, फायनान्शियली ग्रोथ हवी आहे त्यांच्यासाठी. ज्यांना स्ट्रेस पासून फ्री व्हायचंय त्यांच्यासाठी. ज्यांना एक छान इमोशनल, जर तुम्ही इमोशनल इम्बॅलन्स झालेलं असेल तुमच्या आयुष्यामध्ये, तर ते बॅलन्सिंग होण्यासाठी आणि येस तुमची लेवल अपग्रेड होण्यासाठी. त्याचबरोबर काही लोक इथे असे आलेले आहेत, की ज्यांनी मे बी रेकी लेव्हल 1, 2, 3 केलेलं आहे, पण ते केल्यानंतर आम्हाला याच फील्डमध्ये काहीतरी करिअर करायचंय. येस, ऑब्व्हियसली तुमच्यासाठी सुद्धा हा आजचा हे 7 दिवसांचे सेशन आहे. ओके. सो आता पुढे जाऊया आपण. इथपर्यंत क्लिअर? आता या सेशनमधून तुम्हाला काय काय मिळणार आहे? यू विल गेट रेकॉर्डिंग. तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे 7 दिवसांचं. 7 दिवसांचं न मिळता 6 दिवसांचं रेकॉर्डिंग मिळणार आहे. 7व्या दिवशीचं रेकॉर्डिंग मी दिलं जात नाही. का बरं? ते फक्त त्या लोकांनाच, सॉरी, 7वा दिवस असा असतो, एक स्पेशल डे असतो आणि त्या दिवशी मी काही महत्त्वाच्या टिप्स, काही फायनान्शियल टिप्स सांगत असते. पण त्या कोणासाठी असतात? ज्या लोकांनी 7 दिवस कमिटमेंट केलेलं असतं आणि 7ही दिवस माझे सेशन अटेंड करण्याची जबाबदारी घेतलेली असते त्यांना. सो त्यामुळे फक्त त्या लोकांना हा लाईव्ह सेशन असतो, बाकीच्यांना त्याचं रेकॉर्डिंग दिलं जात नाही. क्लिअर? पुढे जाऊया. तुम्हाला याच्यातून काय काय मिळणार आहे ते बघूया आपण. अटेंडमेंट दिलं जाणार आहे तुम्हाला. रेग्युलर व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. आणि येस, ज्यांना ज्यांना पुढच्या कोर्ससाठी एनरोलमेंट करायचं आहे,
सो त्यांना ऑफर पण दिली जाणार आहे. त्यामुळे तुमचा प्रवास पुढे तुम्हाला माझ्याबरोबर करायचा आहे की नाही करायचं हे तुम्ही डिसाईड करू शकता. त्यासाठी कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली जात नाही. माझ्या ऑफिसमधून कोणीही तुम्हाला कॉल करणार नाही किंवा कोणी तुम्हाला सांगणार नाही की बाबा तुम्ही सेशन अटेंड केला तर तुम्ही आता ऍडमिशन का घेत नाही वगैरे. नो बडी विल. ओके, इथपर्यंत क्लिअर. 7 दिवसांचे सेशन फ्री आहे, त्यामुळे जे फ्री मध्ये आहे लूट लो, जेवढं घ्यायचंय तेवढं घ्या. पुढे जाऊया आपण. हा, आता मी अटेन्मेंटचं एक म्हणाली होती की अटेन्मेंट बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला होता, मॅडम अटेन्मेंट इच्छा असेल तर घ्या म्हणजे काय. तर मी म्हटलं आधी माझं सेशन ते अटेंड करा तुम्ही. मी कोणाकोणाला बरं मेसेजवर सांगत बसणार. कारण 2,500पेक्षा जास्त कॉन्टॅक्ट नंबर आहेत, मग कोणाकोणाला मी त्याच्यामध्ये मेसेज करणार. सो त्याचा अर्थ असा आहे की अटेन्मेंट ज्यांना घ्यायची इच्छा आहे ते अटेन्मेंट घेऊ शकतात, कारण ज्याने आधीच कुठेतरी घेतलेलं आहे सो त्यांनी पुन्हा पुन्हा अटेन्मेंट घ्यायचं नाही. क्लिअर. पुढे जाऊया आता आपण. अटेन्मेंट म्हणजे शक्तिपात. सो चला आपण मी स्वामी भक्त आहे, त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. आणि येस, स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर सुद्धा राहू देत अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि तुमच्या जीवनामध्ये जे जे योग्य आहे आणि उत्तम आहे ते तुम्हाला आणि तुमच्याकडून पूर्ण समाजाला मिळो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. बरं, चला या बघा या लेडीजला. ओळखा बरं, कोण आहे ही लेडीज. तुम्ही मे बी सगळे ओळखता तिला. चला चॅट बॉक्स मध्ये टाईप करा ही लेडी कोण आहे. अजून वेळ लागेल मला. ओके, चॅट बॉक्स मधील मेसेज रीड करते बरं. हा बरं, कोण म्हणते मी स्वतः, कोण म्हणते हाऊसवाईफ, स्वतःच हो. स्वतःच कोणी कोणी दिलेलं आहे बरं. काय छान ओळखलं बघा तुम्ही स्वतःला. मल्टी टॅलेंटेड. बरोबर ना, आपण असंच असतो ना. एका हातामध्ये लॅपटॉप, एका हातामध्ये मुलाचा एकीकडे मुलाचा अभ्यास, एकीकडे गॅसवर काय ठेवलंय ते माहिती, एकीकडे आईचा फोन पण अटेंड करतोय. ऍट अ टाइम असे आपण 10-12 टास्क करतो की नाही. पण आता ज्योती पवार मॅडमचं सेशन अटेंड करताना ते सगळं बाजूला ठेवायचं, डोक्यातले विचार पण बाजूला ठेवायचे आणि संपूर्ण लक्ष इथे असायला पाहिजे. येस, तुम्ही छान ओळखलात की ते आपण स्वतःच आहोत. पण आजचा दिवस, आता हे 7 दिवस 7 तास आपण स्वतःला द्यायचे. सो कोण कोण रेडी आहे आता. आणि तुमचं ना हे उत्साह मला दिसायला पाहिजे बरं. आणि व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन केला तर मला मजा येणार, नाहीतर मी काहीच सांगणार नाही. जे महत्वाचं आहे मी काहीच सांगणार नाही. सो व्हिडिओ ऑन करा. येस, व्हेरी गुड. चला खूप छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना माझ्याकडून खूप छान एनर्जी जाणार आहे ऑब्विसली. कारण आपण एनर्जी बद्दल बोलतो आणि माझ्या ग्रुप मधल्या आधीच्या बॅच मधल्या लोकांना माहित असेल एनर्जी कसं काम करते. त्यामुळे आय होप की त्यांनी व्हिडिओ ऑन केलेला असणार, कारण एनर्जी सगळीकडे फिरते आणि हीच एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी माझ्याकडून तुमच्याकडे येते. मे बी कोणाचं काहीतरी चांगलं काम असेल, कोणीतरी काहीतरी विशेष कामासाठी जात असेल. सो त्या सगळ्या गोष्टी तुमच्या मॅनिफेस्ट व्हावेत हीच माझी इच्छा आहे. सो इफ पॉसिबल व्हिडिओ ऑन करायचा आहे. हा, कारण मला कळतं पण तुम्ही झोपलात की नाही, कारण दुपारची वेळ झालेली आहे. तुम्हाला मध्ये मध्ये चेक करावं लागतं. ओके चला. आणि काही लेडीज खूप छान प्रेझेंटेबल बसलेल्या आहेत. खूप छान, मला असं फार आवडतं, कारण त्या त्यांचा व्हीनस ऍक्टिव्हेट करतायत. हा, सो चला आपण छान ओळखलेलं आहे त्या लेडीजला की आपण स्वतः आहोत. बरं, आता 1 तास सगळं बाजूला ठेवून आपण स्वतःवर फोकस करायचं आहे. आणि आज आपण काय करायचं आहे, तुमच्या समोर हा ग्लास दिसतोय बघा. जसं मी मगाशी तुम्हाला सगळं सांगितलं, या ग्लासमध्ये शुद्ध पाणी आहे, या ग्लासमध्ये डर्टी पाणी आहे, त्याच्यामध्ये अस्वच्छ पाणी आहे. सो या ग्लासामध्ये, डर्टी ग्लासमध्ये जर आपण किती पाणी टाकलं शुद्ध, तरी सुद्धा ते अशुद्धच राहणार आहे. आणि त्यासाठी आज आपण हे आपलं माठ क्लीन करणार आहोत.
रेडी आहेत सगळे? चला, मग त्यासाठी आज आपण थोडं आपल्या पास्ट मध्ये जाणार आहोत. 15 वर्ष 20 वर्ष मागे जाणार आहोत. चला. रिमूव्ह पेनफुल पास्ट मेमरीज अँड ट्रॉमा. तुमच्या आयुष्यातले, तुमच्या जीवनात मधले पास्ट लाईफ मधल्या काही मेमरीज आहेत, पेनफुल मेमरीज, काही ट्रॉमा आहे, फिअर आहे, तर त्यांना आपण बाहेर काढणार आहोत. ओके, रेडी सगळे? हा, नोटबुक घ्या, पेन घ्या. चलो, गेट रेडी. नोटबुक घ्या. नोटबुकचा एक पेज फाडा बरं. पेन घ्या. ओके, चला आता माझ्याकडे फक्त फोकस करा. आता इथून जे लोक व्यवस्थित करतील ना, या 7 दिवसांमध्ये त्यांच्या जीवनामध्ये चेंजेस होणार आहेत हा. कारण आपले सगळे सेशन प्रॅक्टिकल असतात. त्यामुळे ज्यांना ज्यांना तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस हवी आहेत, ग्रोथ हवी आहे, काहीतरी मेजर इव्हेंट्स हवी आहेत, सो त्यांनी हे 7 दिवस प्रॉपर अटेंड करायचे. ओके, आणि येस, ऑब्विसली व्हिडिओ ऑन केला तर वेल अँड गुड. ते रिझल्ट तुम्हाला लगेच कळणार आहे. चलो, सो कोणाकोणाशी आजपर्यंत पंगा घेतला? पंगा शब्द वापरत्या, थोडासा वेगळा वर्ड वर्ड आहे ना थोडा. कोणाकोणामुळे माझं नुकसान झालं? कोण कोण माझ्या आत्ताच्या आयुष्याला मध्ये साठी जबाबदार आहे? कोणामुळे माझ्या आयुष्यात एवढं दुःख मला सहन करावं लागते? आणि त्या माणसाचा चेहरा समोर आला तरी मला अजून राग येतो, ते सगळं आठवतं. त्या सगळ्या व्यक्तींचे नाव, इन शॉर्ट, आपण आपल्या मोबाईलमधून काही लोकांना ब्लॉक करतो, बरोबर ना? सो त्या ब्लॉक लिस्टेड लोकांची नावं आज तुमच्या समोर येणार आहेत, तुम्हीच लिहायचे. फास्ट नंबर द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फास्ट. कारण आपला पास्ट लाईफ मधून काही मेमरीज असतात, त्या आपण कधीच विसरत नाही. त्या इव्हेंट प्रमाणे आपल्या माइंडमध्ये स्थिर होतात. दुःख, यातना, आणि त्यामुळे प्रत्येकाचा लाईफ पॅटर्न वेगवेगळा असू शकतो. त्या घटना, तारीख, वेदनादायक मेमरीज, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवतो. सो त्याच घटनांनी, त्याच माणसांनी, त्याच झालेल्या वेदना, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला दिलंय, त्यांची नावं लिहा बरं पटकन. आणि झालं की डन म्हणून सांगा मला. चॅटबॉक्स मध्ये डन म्हणून मेसेज करा. ओके, डोंट वरी, मी अजिबात विचारणार नाही तुम्हाला त्यांची नावं. अजिबात घाबरू नका. हा, अरे बापरे. ओके ओके, नो प्रॉब्लेम. कोणीतरी एकाने लिहिलंय माझा नवरा. व्हेरी गुड. येस, असू शकतो, बरोबर आहे. कारण त्याच्याकडून, ज्याच्याकडून आपल्याला जास्त अपेक्षा असतात, अपेक्षा भंग झाल्यानंतर ऑब्विसली ती गोष्ट असू शकते. हा, बरं, आता पुढे बघूया आपण. काय वाटतं तुम्हाला? परमेश्वराच्या डिसिजनवर, निर्णयावर तुमचा विश्वास आहे की नाही? काय वाटतं बरं तुम्हाला? कोणाकोणाचा विश्वास आहे, कोणाकोणाचा नाहीये, सांगा. परमेश्वराच्या डिसिजनवर कोणाकोणाचा विश्वास आहे, कोणाचा नाहीये? ओके. काही लिहिलेले 100%. ओके. आहे 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 आहे, येस. माझा विश्वास आहे, म्हणजे सगळ्यांचाच विश्वास आहे. मग काय वाटतं तुम्हाला? तुमच्या आयुष्यामध्ये जे त्यांनी दुःख दिलेलं आहे, ते असंच दिलंय का? तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्याला पाठवलंय, असंच पाठवलंय का? आहे ना विश्वास तुमचा परमेश्वरांवर, परमेश्वरावर, स्वामींवर, युनिव्हर्सवर?
मग त्याचा अर्थ असा आहे की आपल्या सगळ्यांचे प्रारब्ध असतात. माहिती आहे तुम्हाला आपल्या सगळ्यांचे प्रारब्ध म्हणजे काय? की आपण पास्ट लाईफमध्ये म्हणजे गेल्या जन्मामध्ये कोणाशी कसे वागलेलो असतो ते आपल्याला माहित नसतं. पण त्याचा हिशोब आपल्याला कॅरी फॉरवर्ड होऊन, जसं की प्रत्येक गोष्ट कॅरी फॉरवर्ड होते आणि एप्रिलमध्ये येते पुन्हा, तसंच कॅरी फॉरवर्ड होऊन आपल्याला या जन्मामध्ये त्याचे भोगच्या स्वरूपामध्ये ते भोगावे लागतात. मग हेच पास्ट लाईफ मधले जे कर्म असतात, मे बी कोणाचे चांगले किंवा कोणाचे वाईट असू शकतात. येस ऑर नो? चांगले असतील तर आपल्या आयुष्यामध्ये सगळं छान 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 होतं. हसबंड छान छान मिळतं, घर छान मिळतं, सासू सासरे चांगले मिळतात, फ्रेंड सर्कल छान मिळतं, आपली ग्रोथ लेवल चांगली होते. म्हणजेच डेफिनेटली सगळं छान छान होतं. पण हेच पास्ट लाईफ मध्ये आपण जर कोणाचं वाईट केलेलं असेल, ओके, कोणाला तरी लुबाडलं असेल, कधीतरी कोणाचे तरी घेतलेले पैसे परत रिटर्न केले नसतील, कोणाला तरी पिडलं असेल, छळलं असेल, तर काय होतं? बॅलन्स तर करायचंय. बॅलन्स केल्याशिवाय आपल्याला पुढची गती नाहीये. बिकॉज वी आर प्युअर सोल. आता आपण एक प्युअर सोल आहोत. पण जेव्हा आपल्या मृत्यूनंतर आपलं शरीर ते शरीर तेच राहतं का? पण सोल काय होतं? लगेच बदललं जातं. ओके. म्हणजेच काय, आपण एक प्युअर सोल आहोत. फक्त शरीर वेगवेगळ्या शरीरामध्ये ते म्हणतात ना, एक रूप घेतं. मग तसंच जर आपण कोणाबरोबर वाईट केलेलं असेल, तर ऑब्व्हियसली या जन्मामध्ये आपल्याशी पण त्याच व्यक्ती आपल्याला भेटणार बरोबर. कुठून तरी शोधत, शोधत काढत आपल्याला ते भेटणार. आणि त्या येऊन कुठेतरी आपले पैसे घेऊन जाणार. कोणतरी येऊन आपल्याला प्रेमामध्ये धोका देणार. कोणतरी येणार आणि आपल्याला थोडंसं शारीरिक, मानसिक नुकसान करणार. मग या गोष्टी आहेतच. मग जर या आपण पॉझिटिव्ह वेने घेतल्या, तर या सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडणार आहेत. आणि जेवढ्या लवकर हे आपले आपले कर्म आपण भोगून मोकळे होऊ, तेवढी आपल्याला लवकर गती मिळते. ठीक आहे? सो आता आपण हेच करणार आहोत. तर त्यासाठी कोणाकोणाच्या मनामध्ये अजून ते आहे, की या व्यक्तीला मी अजून माफ करू शकले नाही किंवा करणारच नाहीये, असं कोण आहे बरं? सगळेच आहेत, बरोबर ना? सगळेच आहेत. बरं ठीक आहे. किती जण आहेत मला बघू देत? दाखवा हो बिनधास्त हात. काय घाबरायचं नाही. बिनधास्त हात दाखवा सगळ्यांनी. सगळेच. हां. मी असती तर हात वर केला असता. कारण मला आधी काहीच माहीत नव्हतं. माहीत पडल्यानंतर मी हात खाली केला असता, एवढं नक्की. पण आता तुम्हाला माहीत नाहीत, त्यामुळे बिनधास्त हात वर करा. येस, सगळेच, सगळेच. ओके. चला मग आता काय करायचंय आपण? मी सांगितलं, हात वर करा. आता मीच सांगते, की अशा लोकांना आपल्याला माफ करायचंय. बघा, रश्मी मॅडमने लगेच डोक्याला हात लावला. अरे बापरे! माफ करा, कसं होणार बरं? बरोबर ना? आता काय करायचं? होऊच शकत नाही. आता एक छोटा उपाय सांगते तुम्हाला. छोटं हे सांगते सोल्युशन. ज्या लोकांच्या बद्दल तुमच्या मनात राग होता किंवा ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलाय, लुबाडलंय, काहीतरी वेदना दिल्या, मला सांगा, त्या व्यक्तीची ग्रोथ थांबली आहे का त्यांच्या जीवनातली? नाही. तुमच्यापेक्षा जास्त ग्रोथ आहे उलट त्यांची. प्रगती आहे. प्रगती खुंटली आहे कोणाची? आपली. का? कारण आपण ते ब्लॉकेजेस आपल्या माइंडमध्ये क्रिएट केलेले आहेत. जोपर्यंत ते ब्लॉकेज रिझॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत आपली प्रगती नाही. कारण ॲज पर युनिव्हर्स लॉ, प्रत्येकाला त्याचे कर्म क्लिअर करण्याचा अधिकार आहे आणि तो इथेच आहे, याच जन्मात. जोपर्यंत ते बॅलन्स होत नाही, तोपर्यंत नाही. आपण काय करतो? त्या व्यक्तीचं नाव आठवतो, त्या व्यक्तीचा चेहरा आठवतो आणि काय करतो? त्याची निगेटिव्ह एनर्जी पुन्हा आपल्या एनर्जी बरोबर आपण काय करतो? मर्ज करतो. आणि म्हणूनच त्याच घटना, तीच लोकं आपण अट्रॅक्ट करतो आपल्या जीवनामध्ये. येस ओर नो? आतापर्यंत आपण हेच करत आलो. पुढे पण हेच करायचं आहे का? नाही. सो म्हणूनच आपल्याला त्यांना माफ करायचंय. पण माफ करायचे म्हणजेच त्यांच्या समोर जाऊन आपल्याला त्यांची माफी मागायची आहे का? अजिबात नाही. आपल्याला त्या सोलला माफ करायचंय, त्या सोलची माफी मागायची आहे, त्या व्यक्तीची नाही. आणि त्यासाठी आपल्याला एक मेथड आहे. ती मेथड मी तुम्हाला सांगते. एक रिच्युअल आहे, ते सांगते. ओके? ओके. आता चॅट बॉक्सचे मेसेज बंद करा. आपण नंतर घेऊ. हां, येस.
स्वराज, स्वराज बरोबर बोलतात, माफ करू पण त्यांच्यापासून येस, ते पण मी सांगते तुम्हाला. लांब राहायचं की नाही राहायचं. आता तुम्ही म्हणताल माफ करू पण त्यांच्यापासून लांब राहू. आता इथे तर एक लेडीज होते, ते म्हणतात माझा नवरा, सुरुवातच माझ्या नवऱ्यापासून करते. मग आता त्या कशा नवऱ्यापासून लांब राहणार बरं? सो येस, त्याची एक मेथड आहे. तर मी सांगते, मे बी आता आपण सगळ्यांनी एक मेडिटेशनद्वारे आपण त्या सगळ्यांना माफ करणार आहोत, आणि त्या मेडिटेशन मध्येच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार. ठीक आहे. सो ज्यांना ज्यांना चष्मा आहे त्यांनी 2 मिनिटासाठी चष्मा बाजूला ठेवायचे आणि माझ्या आवाजाकडे फक्त लक्ष द्यायचे. आणि या मेडिटेशनच्या माध्यमातून जी लोक खरोखर मनापासून माफ करतील, समजायचे आपले अच्छे दिन आ गए. खोटं खोटं नाही, खरं खरं अच्छे दिन. ओके, चलो स्टार्ट करायचंय. सगळ्यांनी एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचे आणि पूर्ण ताट बसायचे, पूर्ण ताट, शोल्डर वगैरे अगदी ताट करा. लिस्ट ठेवली आहे सगळी तुमच्या समोर? हा. मॅक्झिमम लिस्ट मध्ये नावं किती जणांची आहेत? 10-15? मोठा आकडा कोणाचा आहे मला सांगा, फक्त मोठा आकडा. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. मॅडम 10 आहेत, 15 आहेत, 12 आहेत, कोण आहेत? 7. 7, 7, 7च्या वर कोण आहे? 6. 20? अरे बापरे, 20 पण आहेत. चला 20 आहेत. व्हेरी गुड. 20+, 20+. ओके. लास्ट 20 समजूया. ओके, चला 20 कोणाचे आहेत? बरं, कोणाचं आहेत त्यांची मी नाव नाही घेणार. ठीक आहे, 20 आहेत कोणाचे ते. बहुत लोगों से पाला पडा है बाबा. 20 आहेत म्हणजे भरपूर झाले. ओके, चला आपण आता त्याला थोडंसं इम्प्रुव्हमेंट करूया आपल्या कर्माला. आपल्याला सगळ्यांना कर्म बॅलन्स करायचंय, इम्प्रूव्ह करायचंय. येस. थोडंसं एनर्जी दाखवा बरं, कारण आपण चांगलं काम करायला जातोय. लेट शो मी युअर एनर्जी. तुमची एनर्जी दाखवा मला. करायचं आहे ना मनापासून की नाही? हा, चलो व्हेरी गुड. चला, एक पाठीचा कणा अगदी ताठ ठेवायचे, हात रिलॅक्स पोझिशन मध्ये ठेवायचे, डोळे बंद करायचे आणि केवळ माझ्या आवाजाकडे लक्ष द्यायचे. आता केवळ माझ्या आवाजाकडे लक्ष द्यायचे. जसं मी तुम्हाला सांगितलं आता, की काहींनी 10 वर्षांपूर्वी, काहींनी 15 वर्षांपूर्वी, काहींनी अलीकडेच 2-3 वर्षांपूर्वी, तुमच्या बरोबर ज्या ज्या लोकांनी, तुमच्या बरोबर जी लोक वाईट वागलेले आहेत किंवा ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य बरबाद झालेलं आहे, आपल्या आयुष्यामध्ये त्रास झालेला आहे आपल्याला, अशा सगळ्यांची आपण लिस्ट केलेली होती. सो आता डोळे बंद करायचे आहेत आणि लिस्टमध्ये जी नावं होती ती नावं आपल्या डोळ्यांसमोर आणा. त्या व्यक्ती, त्यांचे चेहरे आपल्या डोळ्यांसमोर आणा. त्याच्या मागचं रिझन काय होतं? तुमच्या दुःखाचं कारण काय होतं? हीच व्यक्ती तुमच्या दुःखाला जबाबदार आहे. ते कारण आठवा बरं. त्या व्यक्तीचा चेहरा, फोटो, तुमच्या दुःखाचं कारण, कुठल्या अशा त्या कारणामुळे तुमच्यात आणि त्याच्यात जोरदार लढाई झाली होती, जोरदार क्लेश, भांडणं झाली होती आणि त्यानंतर इस पार और उस पार असं काहीतरी झालं होतं. तो क्षण आठवा, तो मोमेंट आठवा, ज्या दिवशी तुमच्यात आणि त्याच्यात प्रचंड वादविवाद झाले होते. सगळं काही डोळ्यासमोर येतंय. झटक्यात सगळं काही डोळ्यासमोर आलेलं आहे. त्या व्यक्तीचा चेहरा, त्या व्यक्तीचं नाव आठवलं तरी व्हायब्रेशन चेंज होत आहेत. श्वासाची गती वाढतीये. मनाला दुःख होतंय, वेदना होत आहेत, मेंटली डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतंय. थोडक्यात काय, तर सगळ्यांना त्रास होतोय, मानसिक दुःख होतंय. आणि हेच मानसिक दुःख हळूहळू शारीरिक लेवलवर बदलायला सुरुवात होतंय.
आणि हेच ब्लॉकेजेस आपल्या शरीरात, आपल्या ऑरामध्ये, आपल्या 7 चक्रामध्ये निर्माण झालेले आहेत. कोणाला हेल्थ इश्यूज चालू झालेले आहेत, कोणाच्या लाईफमध्ये इमोशनल इम्बॅलन्स आहे, कोणाची आर्थिक प्रगती थांबलेली आहे. सो इथे आज आपण आपल्या सगळ्यांना क्लिन्झिंग करणार आहोत. आपल्या शरीराची, आपल्या मनाची साफसफाई करणार आहोत. या आपल्या मनात, या ऑरामध्ये नको असलेले अडगळ, सगळे निगेटिव्ह लोक यांना काढून टाकणार आहोत. आणि ते स्टोरेज आपल्याला रिकामं करायचं आहे काही चांगल्या मेमरीज तिथे ठेवण्यासाठी. फ्युचरमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी ज्या घडणार आहेत त्याच्यासाठी. सो हळूच तुमचा उजवा हात तुमच्या हृदयावर ठेवायचा आहे. हळूच तुमचा उजवा हात तुमच्या हृदयावर ठेवा. आजपासून, आज दिनांक 3 फेब्रुवारी, आजपासून मी मोठ्या मनानं त्या सगळ्यांना माफ केलेलं आहे. मी मोठ्या मनानं त्या सगळ्यांना माफ केलेलं आहे. कारण आजपर्यंत मी स्वतःच माझ्या मार्गामध्ये ब्लॉकेजेस क्रिएट केले होते या निगेटिव्ह लोकांच्या स्वरूपात. सो ते सगळे ब्लॉकेजेस मी आजपासून काढून टाकणार आहे. ते सगळे ब्लॉकेजेस मी आजपासून काढून टाकणार आहे. कारण माफ केल्याने पुन्हा पुन्हा आपण त्यांच्या कर्मात अडकून राहत नाही. माफ केल्यामुळे पुन्हा पुन्हा आपण त्यांच्या कर्मात अडकून राहत नाही. आपल्या मनात, आपल्या 7 चक्रांमध्ये, आपल्या ऑरामध्ये जिथे कुठेही निगेटिव्ह एनर्जी आहे तिथून ती रिमूव्ह व्हायला सुरुवात होते. आणि आता आपण एक पॉझिटिव्ह अफर्मेशन देणार आहोत. त्या अफर्मेशनद्वारे आपण या निगेटिव्ह एनर्जीला, या ब्लॉक लोकांना कायमस्वरूपी आपल्या जीवनातून डिटॅच करणार आहोत, डिटॅच करणार आहोत, डिटॅच करणार आहोत. आय एम सॉरी. सगळ्यांची माफी मागायची. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. ज्या ज्या लोकांना मी कळत नकळत मी त्रास दिलेला आहे त्या सगळ्यांची मी माफी मागते. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. त्याचबरोबर कळत नकळत ज्या लोकांनी मला त्रास दिलेला आहे त्या सगळ्या लोकांना मी माफ करते, माफ करते, माफ करते. त्याचबरोबर ज्या लोकांना मी माफ केलंय त्यांनी सुद्धा मला माफ केलेलं आहे. थँक यू. आय लव्ह यू. थँक यू. आय लव्ह यू. सो ज्या क्षणी आपण माफी मागतो त्या क्षणी आपल्या जीवनाची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी आपण स्वतः स्वीकारतो. सो फॉरगिव्ह अँड फॉरगेट या खूप महत्वाच्या 2 गोष्टी आज आपण करणार आहोत. खूप महत्वाच्या 2 गोष्टी आपण आज करणार आहोत. मनापासून सगळ्यांनी म्हणायचं, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागते. फॉरगिव्ह अँड फॉरगेट ईच अँड एव्हरीथिंग. थँक यू युनिव्हर्स. थँक यू. थँक यू. थँक यू. खरोखर मनापासून माफी मागितलेली आहे मी आज. थँक्यू. 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 रब युअर हँड. आपले दोन्ही हात एकमेकांवर घासायचे, रब करायचे आणि ती एनर्जी आपल्या संपूर्ण बॉडीवर ग्रहण करायची आणि एक टॅपिंग करायचे. थोडंसं इथे टॅपिंग करा. आपल्या हेडला थोडंसं टॅपिंग करा.
फोरहेडला थोडंसं टॅपिंग करा. टॅपिंग म्हणजे हे फक्त बोटाने टॅप कर. थोडंसं रिलीज वाटलं. कोणाकोणाला वाटतंय की येस, थोडंसं मला रिलीज फील होतंय, चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. येस, चलो, थँक्यू सो मच. येस. कारण आतापर्यंत काय करत होतो आपण, तर या ना त्या कारणाने त्या माणसाचं नाव घेत होतो, त्याला आठवत होतो आणि त्यामुळे त्याची निगेटिव्ह एनर्जी आपण आपल्या ऑरामध्ये घेत होतो आणि म्हणूनच आजपर्यंत आपल्याला त्याचं काही बेनिफिट मिळत नव्हता. पण आता ज्या ज्या लोकांनी खऱ्या मनाने त्यांना माफ केलेलं आहे, त्यांना आता तो कागद हातात घ्या बरं. आता पुन्हा एकदा नाव वाचा. मगाशी जेवढा राग होता तेवढा राग आता आहे का? कमी झाला? आता ते कागद फाडायचं आणि फेकून द्यायचं, की या कागदाबरोबरच माझा राग तुमच्यावरचा संपूर्ण गेलेला आहे, निघून गेलेला आहे आणि मला तुझ्या कर्मामध्ये कुठल्या ना पुढच्या कुठल्याच जन्मात अडकून राहायचं नाही. ओके, सो येस. हा, आता एक प्रश्न असा उरतो की एकाच घरात असतील तर काय करायचं. बघा, समोरची व्यक्ती बदलत नसते. बदलायला तयार कोण व्हायचं? आपण स्वतः. कारण बदलाव कोणाला पाहिजे, समोरच्या व्यक्तीला की आपल्याला? आपल्याला. त्यामुळे बदलायचं कोणाला आहे? आपल्याला. आहे ती परिस्थिती ॲज इट इज ॲक्सेप्ट केली, दॅट्स इट. पुढे आपल्याला काहीही पस्तावा करण्याची गरज पडत नाही. पछतावा होत नाही. म्हणूनच जे काही करायचंय ते आजपासून मला जी काही आहे ती जबाबदारी आजपासून मी घेणार आणि मी माझ्यामध्ये चेंजेस आणणार. मग बघा, हळूहळू तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या मनामध्ये कशा प्रकारे ती पॉझिटिव्हिटी येते. कारण सुरुवात करायची मला माझ्या घरापासून, माझ्यापासून. सो कोण कोण तयार आहेत हा बदलाव, हे चेंजेस स्वतःमध्ये करून घेण्यासाठी? येस, व्हेरी गुड. सो त्यांना ती पॉझिटिव्हिटी डे 1 आजपासूनच मिळणार आहे. ठीक आहे. हा, दुसरी गोष्ट, एखाद्या माणसाचा आपण जेवढा राग करतोय ना, राग 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 कुठे करतो जास्त? इथे, डोक्यात. काही इथे करतात, काही इथे करतात. आता जे इथे करतात ना त्यांच्यासाठी सांगते, जेवढा राग तुम्ही एखाद्या व्यक्तीचा डोक्यात कराल, डोक्यात ठेवाल, काही बॅड मेमरीज असतील तुमच्या, ओके, सो त्या सगळ्या गोष्टी तुम्ही या डोक्यात ठेवताना मग त्या लोकांना मायग्रेन किंवा डोकेदुखी यांसारखा त्रास होतो. जी लोक ती दृश्य बघू शकतात 15 वर्षांपूर्वीचं किंवा 20 वर्षांपूर्वीचं, ती लोक डोळ्यांनी बघतात. तेव्हा मला माझ्याबरोबर असं झालं होतं, तेव्हा तसं झालं होतं. मग ते दृश्य वारंवार आठवतात. मग मे बी 100% सांगते त्यांना डोळ्यांचा काहीतरी त्रास असणार. 100%. म्हणजे हे दुखणं आपण स्वतःवरच ओढून घेतो. येस ऑर नो? कमी वयात दिसायचं कमी होणं, झोप न लागणं आणि काय, डोळ्यांचे वेगवेगळे आजार, हे सगळे आपणच आपल्यावर ओढावून घेतलेले असतात. काहींना दम्याचा त्रास सुद्धा होतो बरं, जास्त अति टेन्शन घेतल्यामुळे. तो या युनिव्हर्स एनर्जी बद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण स्वतःला जज करायचं आता, की आता माझं हे सर्व्हिसिंगचं काम मी चालू केलंय का? डे 1 पासून केलंय का? विचारा बरं प्रश्न. सो आर यू रेडी फॉर इट? तुम्ही सगळे त्याच्यासाठी रेडी आहात? पुढे जायचं? मला एक थंब दाखवा. तुमच्या समोर 2 ग्लास होते. कुठला ग्लास उचलायचा आपल्याला? क्लीन? चलो. रेडी? डिश झाली, सगळं झालं. आता पुढे काय करायचंय? स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेतली. येस. चला. माझ्या जीवनासाठी जबाबदार कोण आहे? मी स्वतः. आपला स्वतःच्या जीवनाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांना द्यायचा नाही. दुसरे येणार, आपल्या हातातून रिमोट कंट्रोल घेणार आणि त्यांच्याप्रमाणे चॅनल बदलणार. आपण करून द्यायचं नाही. आपला रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात असायला पाहिजे? आपलाच. माझं दुःख, माझं सुख सगळं माझ्या हातात आहे. त्याची जबाबदारी मीच घेतलेली आहे. त्यामुळे मी ती जबाबदारी दुसऱ्या कोणाला देणार नाही.
आय एम दी बेस्ट. ओके, काय म्हणायचं रोज? आय एम दी बेस्ट. मी देवाने केलेलं एक बेस्ट व्हर्जन आहे. ओके. येस 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 सोनाली मॅडम, येस, व्हेरी गुड. आपल्या हातात. हा, आता पुढे जाऊया. आता काही लोक म्हणतील सगळे दुःख येत आहेत, प्रॉब्लेम येत आहेत माझ्याच लाईफ मध्ये, का बरं? बरोबर ना? वाय ओनली मी? मीच का प्रत्येक वेळेला? कारण बघा, आता रील्स मध्ये पण काय काय छान व्हिडिओ बनवतात काय काय लोक. परमेश्वराने एक छान रोल कोणाला दिलेला असतो? ज्याच्यामध्ये गट्स असतात, ज्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी निभवण्याची ताकद असते त्यांच्यामध्येच. आणि त्यांनाच मग शेवटी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे हवंय ते मिळतं. कारण पहिला परमेश्वर आपल्याला परखतो, आपली परीक्षा घेतो आणि त्यानंतर आपल्याला देतच राहतो. काही ना मे ते थोडंसं लवकर मिळतं, काही ना थोडंसं उशिरा मिळतो. हा आपल्या कर्माचा एक भाग आहे असं समजायचं, दॅट्स इट. पण येस, डेफिनेटली आपल्याला जे हवंय ते आपल्याला मिळतंच, याच्यावर विश्वास ठेवा. ऑब्व्हियसली तुम्हाला ते मिळणारच आहे. इथपर्यंत क्लिअर? सो रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिकायचंय जीवनामध्ये आणखीन काहीतरी छान, बेटर 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 होण्यासाठी. येस, चांगल्या ऍक्टरला चांगले रोल मिळतात. खूप छान सांगतात मला रेखा मॅडम, रेखा साळुंगे, व्हेरी गुड. ते फक्त डायलॉग आहेत, तेच डायलॉग आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घ्यायचा आहे. मग कोणतरी म्हणेल मॅडम पण किती दुःख, मग लगेच आठवायचं, अरे पण मी माझ्या कर्मा, माझ्या पास्ट लाईफ मध्ये पण असं दुःख कोणाला तरी दिलं असेल ना, म्हणून तेवढं दुःख. क्लिअर? सो लवकर लवकर संपवण्यासाठी आता याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपण एका आध्यात्मिकतेशी आपण जोडले जातो तेव्हा काय होतं, आता रेकी आहे, वास्तू आहे, न्यूमरोलॉजी आहे, व्हॉटेव्हर जेवढं काय हे मोडॅलिटीज आहेत. सो कुठल्या तरी एका मोडॅलिटीशी आपण जेव्हा कनेक्ट होतो तेव्हा काय होतं, की आपल्या आयुष्यामध्ये 10 वर्ष दुःख आहे, ते भोगायचंच आहे आपल्याला, पण त्याची क्षमता कमी होते. सपोज 10 वर्ष आहे, ते लवकर लवकर आपण जर दुःख आपण जगायला सुरुवात करतो, आपण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा त्या 10 वर्षाच्या ऐवजी 5 वर्षांमध्ये ते संपतं. मग मला सांगा, 10 वर्ष बेस्ट आहेत की 5 वर्ष बेस्ट आहेत? नंतर लाईफ चंगा, बरोबर ना? सो काय म्हणायचं, या दुःखांनो या, आणि लवकरात लवकर मला याच्यातून मोकळं करा. त्यामुळे आता बघा, दुःख आल्यानंतरच आपल्याला कळतं ना की माझ्यामध्ये काय कॅलिबर आहे किंवा नाहीये. येस ऑर नो? खरं खरं सांगा. मोस्ट ऑफ आपल्या लेडीजमध्ये, आता इथे जेंट्स पण आहेत पण आपण लेडीज जास्त आहेत म्हणून बोलते, जेव्हा तुम्ही ना अगदी एक कॉमन असता, हे काहीच माहित नसतं, आणि मग पार्टनरशिप मध्ये येता किंवा एखाद्या व्यवसायामध्ये उतरता, व्यवसायामध्ये अनेक अपयश येतात, तुम्हाला अनेक खाचखळगे असतात. मग ते जेव्हा तुम्ही कन्सिस्टंट त्याच्यामध्ये काम करता, तेव्हा तुम्हाला येतात ना अप्स अँड डाऊन्स, मग वेगवेगळे प्रसंग. मग त्या प्रसंगाला बरोबर सामोरे जाता की नाही जात? का बरं? कारण आता तुम्ही त्याच्यामध्ये मुरलेले असतात आणि नंतर मग तुम्हाला कळतं, अरे हे तर माझ्या हातचं मैल आहे. येस ऑर नो? तसंच आपल्याला एक कणखर बनायचंय. म्हणजे नंतर नंतर परमेश्वराला सुद्धा वाटायला पाहिजे, बाबा हिचे रोल सगळे संपलेत, हिने खूप छान निभावलेत, आता स्टॉपर लावूया, आता हिच्या आयुष्यामध्ये काहीतरी छान सर्व करूया. बरं, आपल्या आईला आपण एखादी सांगतो गोष्ट, की आई मला चहा करून दे, किंवा आपण हॉटेलमध्ये जातो, वेटरला सांगतो, काहीतरी ऑर्डर देतो. मला सांगा, काहींची ऑर्डर लवकर येते, काहींची उशिरा येते. येस ऑर नो? खरं खरं सांगा. पण ऑर्डर कन्फर्म येते की नाही? ऑर्डर कन्फर्म येते की नाही? सर, होतं की नाही तुम्हाला? येस, सेम. जेव्हा तुम्ही परमेश्वराला सांगता ना, तो बरोबर ते नोट डाऊन करतं, पण ते एका योग्य वेळेला ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. जसं आता एका योग्य वेळेत तुम्ही इथपर्यंत आलात. येस ऑर नो? अदरवाईज कितीतरी असतात, ग्रुपवर किती लोक आहेत? 700, 800, 1000. येणारे किती असतात? ऑब्व्हियसली. का असं? कारण ते कुठेतरी विधिलिखित होतं, रेकॉर्डेड होतं, की आज आज असा असा फलाना फलाना ज्योती टीचर, सॉरी, ज्योती मॅडमचा एक हा सेशन आहे, आणि त्या सेशनला ही व्यक्ती तिथे असणार आहे. एव्हरीथिंग इज रेकॉर्डेड. आपल्याला ते नव्याने कळतंय किंवा आपल्यासमोर ते नव्याने येतंय, कारण आपल्याला त्याचं रूल्स किंवा आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहित नाहीये. कोणाबद्दल? परमेश्वराच्या प्लॅनिंग बद्दल. माहित आहे का? सो एव्हरीथिंग इज प्री प्लॅन. तुम्ही इथे बसलेला त्याच्याच प्लॅनचा एक हिस्सा आहे. मी तुमच्या समोर आहे, त्याच्याच प्लॅनचा हिस्सा आहे. येस ऑर नो? आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त चेहऱ्यावर थोडंसं हसू ठेवा बरं. मी काही सिरियस बोलते का? येस.
स्माइल प्लीज. आणि आपल्या जीवनामध्ये हे आयुष्य पुन्हा पुन्हा येणार आहे का? एकदाच. त्यामुळे छान जगा. सगळ्या तक्रारी सोडून द्यायच्यात आपल्याला आता. ज्या दिवशी आपण सगळ्या तक्रारी सोडतो, एक नवीन आयुष्य आपल्या समोर चालून येतं आणि त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावर आपोआपच ते स्मित हास्य येतं. कारण ती जबाबदारी आपण स्वीकारलेली असते आणि आपणच आपल्या जीवनामध्ये ते चेंजेस करू शकतो. कारण आता दुसरा कोणाला तो अधिकार आपण दिलेला नाही. ओके? सो जेव्हा तुम्ही डिसिजन घेत नाही, तेव्हा तुमच्यासाठी कोणतरी डिसिजन कोणाकडून तरी घेतला जातो. तुम्हाला असं हवंय का? नाही ना? आपलं आयुष्य आहे, आपल्याला एकदाच जगायचंय, त्यामुळे डिसिजन सुद्धा आपणच घ्यायचं आहे. इथपर्यंत क्लिअर झालं का? येस ओर नो? ओके, पुढे जायचं. ओके. सो आता आपण रेकीचे 5 प्रिन्सिपल आहेत. ते प्रिन्सिपल आपण उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहोत आणि उद्याच्या सेशनमध्ये आणखीन मजा येणार आहे. कारण उद्याचं सेशन पण आपला प्रॅक्टिकल असणार आहे. त्याच्यामध्ये मी तुमच्याबद्दल थोड्या काही काही गोष्टी तुम्हाला विचारेन, पण त्या तुम्ही क्लिअर कट सांगायच्या. ठीक आहे? सो आज तुम्हाला काय करायचंय? पुन्हा एक टास्क देते. आज काय करायचंय? आजच्या या सेशनमध्ये तुम्ही कुठल्या 2 गोष्टी शिकलात? आजच्या या सेशनमध्ये तुम्ही कुठल्या 2 गोष्टी शिकल्यात, त्या तुम्हाला नोट डाऊन करायचे. फॉर एक्झाम्पल, आजच्या सेशनमध्ये आपण काय शिकलो? आपल्या जीवनामध्ये ज्या काही पेनफुल मेमरीज होत्या, ट्रॉमा होता, तो आपण काढण्याचा प्रयत्न केलेला. कारण या पेनफुल मेमरीज, ट्रॉमा आपल्या जीवनामध्ये ब्लॉकेजेस क्रिएट करून ठेवलेल्या होत्या त्यांनी आणि त्यामुळे आपली ग्रोथ नव्हती. ओके. सो मी जरी तुम्हाला सांगितलं असेल की त्या लोकांना फॉरगिव्ह करा, बट फॉरगिव्हनेस द चॉईस दॅट फ्रीज यू. ही तुमची चॉईस आहे आणि तीच चॉईस तुम्हाला फ्री करू शकते. तो मी किती ओरडून सांगितलं तरी जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेत नाही, तोपर्यंत होणार आहे का पॉसिबल? नाही. ओके. आता पुढे जाऊया आणखीन एक. आणखीन काय होणार आहे फॉरगिव्हनेसने ते आपण बघूया. तुम्हाला कोणाला माहित आहे का मी किती वर्ष जगणार आहे? 100 वर्ष, 150 वर्ष? माहित आहे का? अहो, उद्या काय होणार आहे मला माहित नाही. उद्या सेशन नसला ज्योती पवार मॅडमचा तर समजून जायचं ज्योती मॅडमने टाटा बाय बाय केलेला आहे. मग आयुष्य एवढं छोटं आहे, त्या आयुष्यामध्ये काय होणार आहे पुढे माहित नाही. मग का बरं सगळ्यांशी पंगे घेऊन ते आयुष्य घाणेरडं करून टाकायचं? त्यापेक्षा ज्या लोकांची नाही पटत त्यांच्यापासून 2 पावलं लांब राहायचं, आपलं आयुष्य छान आपल्या मस्तीत जगायचं. येस ऑर नो? क्लिअर? मग आता हे फॉरगिव्ह केल्यामुळे, फॉरगेट केल्यामुळे काय होतं आपल्या जीवनामध्ये, तर आपण फोकस राहतो. कारण आतापर्यंत आपल्या जीवनात काय करायचं होतं, माझे गोल्स काय आहेत, हेच मला माहीत नव्हते. कारण मी त्या नको त्या लोकांमध्ये अडकली होती, त्यांच्या एनर्जीमध्ये अडकली होती आणि सारखी त्यांच्याबद्दलच विचार करत होती, की ह्याने माझं असं केलं, त्याने माझं असं केलं, तिच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे असं झालं आणि त्यामुळे पुढच्या आयुष्यामध्ये काय करायचं याच्याबद्दल मी कधी प्लॅनिंगच केली नाही. केली का प्लॅनिंग? आहे? पुढच्या 5 वर्षांची प्लॅनिंग रेडी तुमच्याकडे? मग आता काय करायचंय? वेळ गेलीये का? वेळ कधीच जात नाही. सो आपल्याला ऍक्शन घ्यायचं, ऍक्शन मोडवर यायचं. मग ऍक्शन मोडवर यायचं म्हणजे काय करायचंय? प्रायोरिटी वाईज द्यायचंय. लाईफ इज शॉर्ट, फोकस ऑन व्हॉट रिअली मॅटर्स मोस्ट. ज्या गोष्टींमुळे आपल्याला खरोखरच फरक पडतो त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय. यू हॅव टू चेंज युअर प्रायोरिटीज ओव्हर टाइम. ज्या गोष्टी खूप अति महत्वाच्या आहेत त्यांच्यावर प्रायोरिटीज द्या, त्यांच्यावर फोकस करा. ज्या महत्वाच्या नाहीत तुमच्यासाठी, फॉरगेट इट, लेट गो करायला शिका. जोपर्यंत आयुष्यामध्ये लेट गो करत नाही तुम्ही, तोपर्यंत आपली ग्रोथ होत नाही. सो त्याच त्याच गोष्टी डोक्यात ठेवण्यापेक्षा लेट गो करा. बघा आयुष्य किती सुंदर आहे. क्लिअर? आता बघूया द बिगेस्ट डिफरन्स. अरे कोण आलं बरं मध्ये? ओके. द बिगेस्ट डिफरन्स बिटवीन मनी अँड टाइम. आपल्याकडे दोन्ही गोष्टी असतात, बरोबर ना? पैसा पण आहे, वेळ पण आहे. पैसा मोजता येतो, येस ऑर नो? माझ्या बँकेमध्ये एवढा एवढा ठेवलाय, त्या बँकेमध्ये तेवढं आहे, एचडीएफसीच्या अकाउंटमध्ये तेवढं आहे, एसबीआयच्या अकाउंटमध्ये तेवढं आहे. मोजता येतो की नाही? येस ऑर नो? खरं सांगा. मी किती वर्ष जगणार आहे येते का मोजता? देन व्हाय?
मग का बरं? सो यू ऑलवेज नो हाऊ मच मनी यू हॅव, बट यू नेव्हर नो हाऊ मच टाइम यू हॅव. माहित आहे का? आणि म्हणूनच फोकस काय करायचंय? माझं लाईफ पर्पज काय आहे? मला माझ्या जीवनामध्ये काय व्हायचं आहे? काय करायचं आहे? त्याच्यावर फोकस ठेवा. सकाळी उठल्यानंतर मला विचार करायला लागतो, की उठल्यावर मी काय करणार? असं आयुष्य हवंय का तुम्हाला? सकाळी उठल्यानंतर मी अगदी एक फ्रेश होऊन, मोटिव्हेट होऊन माझ्या कामाला लागते. कारण या परमेश्वराने मला भरपूर काम दिलंय. सो मी त्याच्यावर फोकस करेन. येस ओर नो? सो आजपासून आपल्या प्रायोरिटी चेंज, आपले गोल्स चेंज, आपले फोकस चेंज. सो आपला होमवर्क आहे. उद्या तुम्हाला कोणत्याही 5 गोष्टी लिहायच्या आहेत. तुमचे 5 गोल्स लिहायचे आहेत. आणि 5 गोल्स लिहायचे आहेत. त्या गोल्सवर तुम्हाला काम करायचंय. क्लिअर? एनी 5 गोल्स. तुमचे ड्रीम्स असतील, तुमचे स्वप्न असतील, काही. पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा स्वतःला शोधा. माझा रोल काय आहे? ओके? चलो राईट डाऊन. हे तुमचं होमवर्क असणार आहे. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? ओके. माझं सेशन सगळ्यांना आवडला असेल तर एक थंब दाखवा बरं मला. आवडला असेल तर मनापासून. येस. थँक यू सो मच. येस. थँक सो मच. बरं, आपण उद्या भेटूया सगळ्यांनी सेम टायमिंगला 3 वाजता. कारण 1:30 ते 2:30 माझी एक न्यूरोलॉजीची बॅच असते. त्यानंतर मग थोडासा ब्रेक असतो 10 मिनिटाचा आणि त्यानंतर लगेच आपली 3 ते 4 ही बॅच असते. क्लिअर? येस. थँक यू सो मच. सो मच. बरं, आपलं रेकॉर्डिंग आज संध्याकाळपर्यंत तुम्ही ज्या ग्रुपवर आहात त्या ग्रुपमध्ये मिळून जाणार आहे. पण मला असं वाटतं की सगळ्यांनी एकाच ग्रुपवर जॉईन करा. त्यामुळे आता सध्या जी बॅच चाललेली आहे, बॅच 19. सो आय होप की सगळ्यांनी बॅच 19 किंवा बॅच 18 या बॅचमध्येच ऍड व्हा. त्याच्यामुळे मला 2च ग्रुपमध्ये मेसेज करता येईल. क्लिअर? ओके. जर नसाल तुम्ही त्या बॅचमध्ये तर मला पर्सनली मेसेज करा. माझी जी टीम मेंबर आहे ती तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करेल. क्लिअर? येस. चलो थँक यू सो मच. उद्या भेटूया सेम टायमिंगला. सगळ्यांनी आपले नोटबुक, आपलं होमवर्क रेडी करायचं आहे आणि ही जी लिस्ट आहे आज जाळून टाकायची आहे. त्या लोकांना माफ करायचंय मनापासून. ओके? चलो थँक सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. थँक यू.